तर माझ्या आईला वडिलांनी बोलवलं होतं मुंबईला म्हणून, कारण आत्याकडे जायचं होतं. काका माझ्या आईला बहीणच मानायचे, त्यामुळं ते त्याला घ्यायला गेले आणि त्यामुळे ते म्हणले आपण जिथपर्यंत भेटेल तिथपर्यंत चालत रिक्षा बसने जाऊ आणि नंतर तिथून चालत जाऊ. थोड्या अंतरापर्यंत त्यांना बस भेटली, ते त्यांनी सोडलं. तिथून मग ते चालत निघाले कोळशेतकडे. तर तो भाग त्यावेळेस जंगलाचा होता. काका म्हणले, "जे का होईल तुला काही जर ऐकायला आलं, तर तिकडे लक्ष द्यायचं नाही. मी जे सांगेन तेच तू करायचं." हे काकाने आधीच आईला सांगून ठेवलं होतं. तर जाताना फर्स्ट त्यांना एक माणूस दिसला. तो मस्तपैकी विडी पीत होता. तो काकांना काय म्हणतो, "ए इकडे ये, माझ्यापाशी थांब. किती चालणार आहे?" बोले. "थोडा दम खाऊन तर जा." काका म्हणले, "तुला जायचंय ना, तुला जे करायचं ना ते कर. माझ्याकडे येऊ नको. नाहीतर मी काय करेन ते तुला माहिती आहे." काकाने त्यावेळेस पण तिला सांगितलं नाही, की "तू अमा अमानवी वस्तू आहे ती" म्हणून. काका तिथून पुढे आले निघून. थोडं चालले, तर एक चूल मांडली होती एका बाईने आणि त्या चुलीमध्ये ती पाय टाकून बसली होती. बापरे! मग चूल चालू होती का ती? चालू तिला आईला आग दिसतेय आणि त्या आगीमध्ये ती पाय टाकून बसली होती. एवढ्या बोलल्यानंतर ती बाई कशी म्हणते, "हां, थंडी जास्त आहे तेव्हा पाय टाकून बसले." बोले. "तुला पण थंडी वाजते तर तू येऊन बस." काकांना डायरेक्ट बोलले, "तुला काय करायचं ना, तू तिथे बसून कर. पाय घाल, नाहीतर स्वतः जळत्या चुलीमध्ये. माझ्या बहिणीला जर तिकडे बोलवलं तर तुला तशीच जाळून टाकेन मी." पुढे गेल्यानंतर परत तोच माणूस असं वेगवेगळ्या अंतरावर तिला तेच दिसायला लागलेत. थोडं पुढे गेल्यानंतर गावाची सीमा आली. सीमा जशी ओलांडली, गावात गेलेत, तसे मागून आवाज आला, "वाचली तू वाचली. त्याने तुला वाचवलंय, पण कधीपर्यंत वाचणार?" बोले तो. "परत ह्या रस्त्याने येणारच आहे ना?" घरी गेल्या गेल्यावर मग आत्याने सांगितलं, जो पहिला भेटला होता तो खैस होता.